नमस्कार. माझं नाव महक शेख. माझा जन्म हा मुंबईमध्ये झाला. मी मराठी नाहीये, पण मला मराठी बोलायला फार आवडतं. खूप न्यूज पाहिल्या. खरं तर अशा रिलेटेड मी काही व्हिडिओ कधीच बनवत नाही. पण एवढे रील्स, एवढे व्हिडिओ, एवढी न्यूज पाहिल्यानंतर मला असं वाटलं, की थोडंफार आपलं मत मांडलं पाहिजे. काही लोकांना कदाचित माझा फार राग येईल आणि त्यांना वाटेलही, की ही काय बनवत आहे किंवा काय बोलत आहे. सो मला त्यांना हे बोलायचं आहे, तुम्हाला मराठी येत नाही, इट्स ओके. पण तुम्ही मराठी शिकू शकता. काही लोक आहेत जी उद्धटपणे बोलतात, की मराठी येत नाही, तर काय करणार, कोणाला सांगायचं आहे सांग. तर समोरचा व्यक्ती ऑब्व्हियसली चिडणारच आणि म्हणून त्याचा हात तुमच्यावर उठतो. काही लोकांना वाटतं, की महाराष्ट्राची लोक दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन ती लँग्वेज बोलू शकतील का? पण मला त्यांना हे म्हणायचं आहे, की महाराष्ट्राची लोक जाऊन तिथे बिझनेस करत नाही. असे कित्येक लोक आहेत जे महाराष्ट्रामध्ये येऊन बिझनेस करतात. ते कित्येक वर्ष झालेत. पुढचा बिझनेस कसा चालेल ह्यावर अभ्यास करतात. पण महाराष्ट्रामध्ये राहून एवढ्या वर्षात तुम्ही मराठी शिकू शकत नाही, बोलू शकत नाही, तर हे फार चुकीचं आहे. महाराष्ट्रामुळे तुमचा बिझनेस होतो, तुमचं घर चालतं, खूप काही गोष्टी होतात. तर मला असं वाटतं तुम्हाला मराठी बोलता आली पाहिजे. ह्यात काही चुकीचं नाही. ज्या महाराष्ट्रामुळे आपल्याला एवढं सगळं काही भेटतं, तर आपण थोडंसं सॅक्रिफाईस करू शकतो, शिकू शकतो. मला तरी असं वाटतं. आणि माझ्या बोलण्यामुळे जर कोणाचं मन दुखलं असेल, तर मी मनापासून अगदी माफी मागते. थँक यू सो मच. हॅशटॅग जय जय महाराष्ट्र माझा.